श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी केंद्रात जाताना कोणते नियम पाळले पाहिजे आहेत हा व्हिडिओ बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. सेवा केंद्रात आल्यानंतर आपल्याला खालील नियम पाळायचे आहेत. केंद्रात येताना हार, नारळ, फुले, प्रसाद घेऊनच आपल्याला दर्शनासाठी यायचे आहे. केंद्रात येताना हात पाय धुवूनच केंद्रात स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे. केंद्रात येताना कोणीही नाईट पॅन्ट, नाईट ड्रेस, गाऊन, काळे कपडे घालून यायचे नाहीये. 11 औदुंबर प्रदक्षिणा कराव्यात. यज्ञभूमीचे दर्शन घ्यावे. स्वामी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करावा. ओट्याला कोणीही स्पर्श करू नये. हार, नारळ, फुले, अगरबत्ती समोर ट्रे किंवा टेबलवरती सर्व साहित्य ठेवावे. केंद्रात मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवावा. आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण केंद्रात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामीचरित्र वाचन करावे किंवा केंद्राची साफसफाई करावी. कोणीही केंद्रात गप्पा मारत बसू नये. केंद्रात कोणालाही एक अधिकार नाही. शाहीने, अहंकार, रागाने, द्वेषाने कोणाचा अपमान होईल असे बोलू नये. केंद्रात सर्वांनी एका कुटुंबासारखे राहावे. एकमेकाबद्दल राग द्वेष ठेवू नये. चूक असेल तर माफी मागावी, चूक नसेल तर माफ करावे. शक्यतो मुलींनी केंद्रात येताना पंजाबी ड्रेस ओढणी वरती केंद्रात यावे. मुलींच्या हातात 2 बांगड्या असाव्यात. कपाळी गंध असावा. महिलांनी शक्यतो साडी घालूनच केंद्रात यावे. ड्रेस टाळावा. आरती करताना आपल्या डोक्यावरती पदर असावा. कपाळी कुंकू असावे. हातात बांगडी असावी. केंद्रात महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपल्या नियोजित जागेवर आरतीला किंवा सेवेला बसावे. महिला व पुरुष किंवा महिला पुरुष सेवेकरी यांनी केंद्रात गप्पा मारत बसू नये. परस्त्री मातेसमान, परधन मातेसमान ही भावना सर्वांनी मनात असावी. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे संस्कार केंद्र आहे. येथे मुलामुलींवरती संस्कार केले जातात. या ठिकाणी आल्यावरती सर्वांनी केंद्राच्या शिस्तीत राहावे. आपल्यामुळे आपल्या केंद्राच्या नावाला, स्वामी मार्गाला गालबोट लागेल असे कोणीही व्यवहार करू नये. भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले सर्वांचे आचरण असावे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊली.